सध्या देशभर सुरू असलेल्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातच या गणना कार्यक्रमात ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्याचा मुद्दा पुढे आला आहे। त्यावरून आता ओबीसी घटक आपली नाराजी दर्शवत आहेत। चंद्रपुरात ओबीसी संघटनांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयापुढे थाळी वाजवा आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला। या जनगणना प्रक्रियेत एससी एसटी हा कॉलम आहे, मात्र ओबीसींचा कॉलम नाही। याबाबत केंद्र सरकारनं आधीच आश्वासन दिलं होतं, मात्र आता सरकार त्यापासून दूर जात आहे असा आरोप ओबीसी संघटनांनी केला आहे। ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संख्या आवश्यक असून आगामी काळात तुम्ही आम्हाला मोजलं नाही तर आम्हीही तुम्हाला मोजणार नाही असा इशारा ओबीसी संघटनांनी दिला आहे। या संदर्भात आंदोलक नेते प्राध्यापक डॉक्टर अनिल डहाके यांनी अधिक माहिती दिली। 2026 ची जनगणना सुरू झालेली आहे आणि या जनगणनेमध्ये ओबीसींचा कॉलम नाही। सातत्याने ओबीसी समाजाच्या वतीने, ओबीसी सेवा संघाच्या वतीने ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ही मागणी आम्ही सातत्याने सरकारकडे करत आहोत। आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांमध्ये त्यांनी निर्णय सुद्धा घेतला होता की आम्ही ओबीसींची जनगणना करू, परंतु प्रत्यक्षात आता जनगणनेला सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये एससी आणि एसटीचा कॉलम आहेत, परंतु ओबीसीचा कॉलम नाही। त्यामुळे संपूर्ण ओबीसी समाजामध्ये असंतोष आहे आणि हा असंतोष या ठिकाणी थाळी आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी व्यक्त करत आहोत। आणि आम्ही सरकारला इशारा देत आहोत की जी जनगणना सुरू आहे त्यामध्ये ओबीसीचा कॉलम टाका आणि नंतरच जनगणना करा, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जर आम्हाला मोजलं नाही तर आम्ही तुम्हाला मोजणार नाही, हे सांगण्यासाठी हे थाळी आंदोलन आहे।